नमस्कार मैत्रिणींनो, मी मेघा आपल्या घरगुती सफर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. कसे आहात सर्व? अपेक्षा करते की तुम्ही सर्व मजेत असणार आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मजेत आणि आनंदात ठेवो ही स्वामी चरणी माझी प्रार्थना. आज मी तुम्हाला माझ्या किचनची संपूर्ण टूर दाखवणार आहे किंवा माझं एक छोटंसंच किचन आहे तसं म्हटलं तर 8x8चं असेल आणि ते मी कसं ऑर्गनाइज करून ठेवलेलं आहे. एकदम नॉन मॉड्युलर किचन आहे आणि मी माझ्या पद्धतीने कसं सजवलंय किंवा कोणत्या गोष्टी कशा ठेवल्यात त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग मी तुम्हाला माझं किचन दाखवते. हा पॅसेज आहे आणि किचन हा सगळा पॅसेज आहे आणि किचन या बाजूला आहे. तसं आमचं 300 स्क्वेअर फूटचंच हे घर आहे, छोटंसं घर आहे आणि किचनही छोटंसं आहे. तर इथे माझी ही एंट्रन्स आहे किचनची. तर इथे मी हे दोन जे आहेत हे छोटेसे वॉल आहेत आणि ते पेंटिंग मी इथे लावलेलं आहे आणि हे मी मिशोवरून घेतलेलं आहे आणि हे इथंच खूप छान दिसते त्यामुळे मी इथं लावलेलं आहे. आणि इथे पहिला ह्या जो इथे आहे ते म्हणजे दरवाजा होता पण मी तो खूप अडचण व्हायची म्हणून मी तो काढून टाकलाय आणि असा पडदा केलेला आहे. आणि पुढे इथे असा पडदा करून घेतलेला आहे आणि इकडे एक असं हँगिंगचे जे आहे शोचं ते लावलेलं आहे. आणि इथून आत आल्यानंतर ह्या बाजूला आमचा फ्रीज आहे आणि इथे मी हे गावावरून लसूण आणलेला आहे आणि बाहेर कुठे जागा नाही तर मग इथे टांगून ठेवला कारण तो जर असा फोडून ठेवला तर पोकळ होऊन जातो म्हणून मी आहे असाच हा इथे वरती ठेवलेला आहे. आणि फ्रीज वरती जे काही आहे थोडेसे डब्बे आणि ही जी एक पाणी गरम करायची किटली, नंतर हा एक याच्यामध्ये खरं तर हे आपले जे टिश्यू पेपर असतात त्याच्यासाठी मी घेतलेला आहे पण मी कधी कधी ठेवते, कधी कधी शोपीस म्हणून ठेवते. यामध्ये सर्व आर्टिकचे बिस्किट वगैरे असतात. ही पाण्याची बॉटल आणि हे असं ठेवलंय. इथे माझं फ्रीज बसवलेला आहे आणि फ्रीजला मी हे असे छान असे छोटे छोटे जे स्टिक असतात ते असे चिटकतात तर ते थोडेफार असे कधी दादरला वगैरे घेतले आणि मला आवडलं तर मी घेऊन येते आणि ते लावलेले आहेत. आणि इथे आहे हे एक असं रॅक आहे जे मी ऑनलाईन मागवलेलं आहे. तर माझे छोटे मोठे जे काही सामान असतं छोटं मोठं जे काही सामान असतं ते मग ह्या रॅकमध्ये बसतं आणि हा जो अंतर आहे ह्यामध्ये ते बरोबर बसून जातं. तर हे बघा ह्यामध्ये हे बरोबर ऍडजस्ट होतं आणि हा कोणा असा दिसतो. आणि त्याच्यानंतर ही जी भिंत आहे ही पूर्ण भिंत हिला पण व्हाईट कलर होता पण काहीतरी छान लुक दिसावा म्हणून मी हा वॉलपेपर लावलेला आहे पूर्ण. आणि हे पण मी जे 3 जे शोपीस आहेत हे मी मिशोवरूनच घेतलेले आहेत आणि हे इथं असं हँग केलं म्हणजे चिटकवले डायरेक्ट. मी याला हँगसाठी पण होतं याला पण मग मी चिटकवूनच टाकलेले आहे. आणि मग किचनची माझी ही बाजू दाखवते. इथे वरती असा एक लॅपटॉप म्हणजे केलेला आहे आम्ही आणि त्याच्यावर मी असे सगळे डब्बे की ज्यामध्ये गावावरून आणलेले कुरवडे वगैरे जे असतं ते वगैरे ठेवले. आणि ह्यामध्ये पण माझे काय सामान इकडे जे आहे तो मिक्सर ठेवलेला आहे. आणि ह्या बाजूला पण एक छोटस असे हे करून घेतलेत मी म्हणजे काय याला बोलतात लॅपटॉप नाही हा छोटे छोटे लॅपटॉप असतात ना तसे. आणि मग त्याच्यावरती मी असं एक शोपीस ठेवलंय. इथे माझं हे आहे पितांबरी वगैरे ठेवले. इथं हा छोटासा मटका ठेवलाय कारण पाणी दररोजच्या दररोज चेंज करण्यासाठी. त्याच्याच पाठी हे माझं जे चॉपर आहे ते ठेवलंय. आणि इकडे सिंक आहे आणि हा छोटासा असा किचन ओटा आहे पूर्ण. इकडे गॅस आहे. हे जे किचन लिहिलंय वरती ते पण मी स्वतः बनवलेलं आहे कार्डबोर्ड पेपरचा आणि म्हणजे आतिशचे कलर वगैरे असतात. हा पण मिशोवरून एक वेल मागवलेला होता तो मी असा इथे शो साठी लावले.
हे पण एक असं शो साठी स्वतःच लावलेलं आहे, कारण ही पूर्ण जी स्टाईल आहे ती व्हाईट होती. तर मग थोडंसं डेकोरेट म्हणून मग हे मी असे काही फ्लिपकार्ट, मिशो असं वेगवेगळ्या ह्याच्यावरून मागूनही लावलेले. आणि ह्या बाजूला इथे वरती माझं जे इडलीचं भांड आहे ते आहे. इथे जो स्टीमर म्हणजे आपण मोदक वगैरे हे करतो ते आहे. मग हे पितळेचे जे डबे आहेत हे मी माझ्या सासूबाईंकडून आणलेले आहेत गावावरून, आणि ते मी ठेवलेले आहेत. तर खूप छान वाटतात हे पण डबे ऑनलाईन मागवलेत. मग जे आपले आहे कडधान्य असतात ते मी ह्याच्यामध्ये ठेवते. शेंगदाणे वगैरे जे काही कडधान्य किंवा डाळी वगैरे आहेत त्या मी ह्याच्यामध्ये ठेवले. नंतर हाही रॅक मी असाच एक भांड्याच्या दुकानातून मी घेतलेला होता. हा पण मला खूप जास्त आवडतो. हे छोटे छोटे डबे जे भरणे आहेत त्याच्यामध्ये पण अशा बडीशेप वगैरे, पांढरे तीळ असं काही भरून ठेवलंय. ह्याच्यामध्ये मीठ, यामध्ये लाल तिखट, इकडं तूप, हे एक चपातीला वगैरे तेल लावण्यासाठी हे पण मी ऑनलाईनच घेतलेलं आहे. हे एक ठेवले. इथे असे 2 रॅक मी डायरेक्ट असे भिंतीमध्येच ठोकून घेतले. त्याच्यामध्ये एकामध्ये मनुके, ब्लॅक कलरचे मनुके, आणि हे दुसरे असे 2 प्रकारचे मनुके ठेवते. आतिश खातो. आणि इकडे शेजवान चटणीचं ठेवलेलं आहे. इकडे जे आहे त्याच्यामध्ये मग माझे जे सुरी वगैरे, नंतर जे काही छोटं मोठं सामान असतं ते मी सगळं एकत्रच ठेवते. इथं हे तेलाचं भांडं आहे, हे लाटणं, आणि असं किचनवर थोडासाच पसारा ठेवलाय, कारण किचन एकदम छोटं आहे आणि मग जास्त पसारा ठेवला तर मला स्वयंपाक करायला खूप कंजेस्टेड होतं. म्हणून मग किचनवर हे असं जे पटपट हाताला मला येईल असं सामान मी इथं किचनवरती ठेवलेलं आहे. आणि किचनच्या खाली मी असा एक पडदा करून घेतलेला आहे पूर्ण, कारण आमच्या किचनला ट्रॉल्या वगैरे नाही आहेत, साधं किचन आहे. तर मग मी असा पडदा करून घेतलाय. तर मग ही जी साईड आहे त्याच्यामध्ये मग हे सिलेंडर ठेवते, दोन्ही सिलेंडर. तसं तर एक तर बाजूबाजूला सिलेंडर ठेवायचे नसतात, पण आता मला जागा नाही त्यामुळे मी 2 सिलेंडर ठेवले. त्याच्यावरती मग हे असं देवाचं ताट आणि हे छोटे मोठे भाजी, जेवढं काही मला बसवता येईल तेवढं ठेवलंय. इकडे परात आणि पोळपाट ते ठेवलेलं आहे. इथे जे आहे तो हा मसाल्याचा डब्बा, आणि यामध्ये चपाती वगैरे ठेवते मी. आणि हे जे आहे हे बॉक्स मी स्वतः बनवले. तर यामध्ये माझ्या सगळ्या पिशव्या, जेवढ्या पण काही पिशव्या आपल्या येतात मार्केटमध्ये न्यायला लागतात किंवा भाजीच्या पिशव्या असतात, तर ते सगळीकडे अशा पडतात. त्यापेक्षा मी असं बॉक्स बनवले, आणि जे पण काही पिशव्या असतील ते यामध्ये ठेवा. म्हणजे घरातल्या सगळ्यांना सांगते, घरी तर कोणी मी, मिस्टर आणि आतिश असतो, तर तिघांनाही माहिती आहे की यामध्ये पिशव्या असतात, दुसरीकडे कुठे ठेवायचं नाही. आणि छोटे मोठे जे डबे असतात ते वरती मांडणीवरती सगळे पडून जातात. मग म्हटलं जे काही घ्यायला गेलं की खाली पडतात, तर मग हे असे मी एक रॅक आणलेला आहे, छोटंसं बॉक्स टाईप, प्लॅस्टिकचं आहे. तर त्याच्यामध्ये मी हे सगळे छोटे मोठे जे डबे असतात ते धुवून यातच ठेवते, म्हणजे घ्यायलाही मला बरे पडतात, झाकण वगैरे पण सापडतं. हे माझं भांडी धुतल्यानंतरचं जे ठेवायचं जाळं आहे ते आहे. नंतर यामध्ये सर्व हे एक जाळं मी मोठं घेतलेलं आहे, कारण मला टोप जे असतात छोटे मोठे, कढया वगैरे, ते ठेवायला जागा नव्हती, म्हणून मी त्याच्यासाठी हे असं जाळं पूर्ण ह्याच्यामध्ये तेच ठेवते. इकडे माझे पिठाचे वगैरे डबे आहेत जे मी सगळे खाली ठेवते. परत त्या जार आहेत त्या पण मसाल्याच्या वगैरे त्या अशा पाठीमागे ठेवते. या बाजूला तेलाचं केन, आणि यामध्ये तांदूळ वगैरे, गहू वगैरे मी थोडे थोडेच आणते, कारण मुंबईमध्ये एक प्रॉब्लेम आहे की जास्त आणून ठेवलं किंवा त्याला जर पावडर वगैरे नाही लावली तर ते त्याच्यामध्ये कीड होतात. त्यामुळे आम्ही दोघंच असल्यामुळे मी जास्त काही असं धान्य आणून ठेवत नाही, जेवढं लागेल तेवढंच धान्य घेते. ह्या बाजूला हा एक भांड्याचा रॅक आहे. तर मग इथे माझे दोनच माझ्याकडे हे आहेत, ते 2च ठेवलेले आहेत. ते डब्बा आहे. परत ह्याचे भांडी ह्या बाजूला आहेत, काही तांबे, ग्लास, म्हणजे थोडेफार भांडी वरती ठेवले. जे एक्स्ट्राचे असतात ते मी बेडमध्ये एक सेपरेट कप्पा केलाय बेडला,
आणि त्यामध्ये ते सगळे भांडी जेवढे काही असतील ते मी त्यामध्ये ठेवते. जेवढे डेली यूजला भांडी लागतात किंवा एखादा 2 पाहुणा आला तर एक्स्ट्रा भांडी असावेत, म्हणून मग अशी भांडी मी वरती ठेवली. इकडे कप वगैरे. इथे हे एक असं स्टँड ठोकून घेतले की त्यामध्ये चमचा, पळे, पाठीमागे सगळे चमचे, इकडे पळ्या, शोधणं. इथे एक असं हुक लावून घेतलेले आहेत की त्याला आपले हे आप्पे पात्र, नंतर सँडविचचं तवा, नंतर हे भाजी धुतल्यानंतरच्या ज्या चाळण्या आहेत त्या, चपातीचा तवा, हा डोशाचा तवा, हे असं या बाजूला सगळं ठेवलंय. तर हा रॅक असा दिसतो वरून हा असा दिसतो. हे 2 कुकर आणि त्याची ही भांडी इथे असे ठेवलेत. तर हा रॅक असा दिसतो. सँडविचचं छोटं पण हे आहे ते मी इथंच अडकवलंय, म्हणजे मला पटकन इझी पडावं स्वयंपाक करायला, असं सर्व मांडणी केले. परत हा जो बॉक्स आहे हा चौकोनी, हा खूप सगळ्यांना आवडतो. जे पण माझ्या घरी येईल ना तर याच्याबद्दल विचारतं. तर मी हा कसा बनवलाय, जेव्हा आमचं बेडरूम मध्ये फर्निचर बनवलं, वॉर्डरोब बनवलेलं, तर मी त्यांना जे आले होते फर्निचरवाले त्यांना सांगितलं की मला असं इथे एक ना असं कपाट बनवून घ्यायचंय. की मला काय व्हायचं पहिलं की तिथे आतमध्ये मी हे सगळं ठेवलं की गर्दी व्हायची, काय घ्यायला गेलं की सगळं पडायचं. मला असं सुटसुटीत ठेवायला सगळ्या गोष्टी आवडतात. मग त्यांना मी असं सांगितलं की अशा पद्धतीने बनवून, आणि त्यांनी खरंच छान बनवलं. लाकूडी खरंच छान आहे, किंवा पाणी वगैरे जरी पडलं तरी ते फुगत वगैरे नाही, खरंच खूप छान आहे. तर मी ह्याच्यावर असे 2 डबे ठेवलेत. इकडे जे आहे ते पितळेचे जे 2 तांबे आहेत ते ठेवलेत. ह्याच्यामध्ये मीठ ठेवते मी, तर ते एक ठेवलेलं आहे. इथे साखर आणि चहापत्तीचा हा डबा आहे तर तो आहे. हे जे आहे तर एक बॉईल करण्याची मशीन आहे, म्हणजे अंडी उकडण्याची, आणि खरंच ही खूप युजफुल आहे. तुम्ही सुद्धा घेतली ना तर खरंच खूप छान आहे. अगदी मी 450 रुपयाला ऑनलाईन घेतले, पण रोज त्याच्यात 10च मिनिटात अंडे बॉईल करून होतात. तर टोप वगैरे आपण टोपामध्ये पातेल्यामध्ये जे अंडे उकडतो तर बाजूनी सगळं त्याच्या ब्लॅक असं सर्कल येतं, मग लिंबू न घासा किंवा त्यामध्ये लिंबू पिळून ठेवा, हे काही झंझट राहत नाही. याच्यामध्ये खूप चांगले उकडले जातात. इथे एक असं हे ठेवले. हा ज्युसर आहे, त्याची 2 भांडी. इकडे थोडेफार 6 ग्लास काचेचे ठेवलेत, कोणी पाहुणे वगैरे आले किंवा ज्यूस वगैरे प्यायला. हे पण असं दूध वगैरे आतिशला देते. पाठीमागे थर्मस वगैरे ठेवलेत. आणि हे पण 6 डबे ऑनलाईन मागवले. हे आपलं खाऊ वगैरे इकडे ठेवते, पास्ता, आणि त्यामध्ये व्यवस्थित असं बसलंय जे मला गरजेचं आहे ते सर्व. आणि इथे वरती बघाल ना तर मी हा असा लॅप्ट करून घेतलेला आहे. हा जो अगोदर नव्हता, कारण जे नको आहे सामान ते खाली खूप गर्दी व्हायचं. जे कधीतरी आपल्याला पूजा वगैरे असल्यावर पाठ चौरंग लागतात, ते जे मोठे टोप आहेत ते कधी मोठं काय आपल्याला पूजेचं वगैरे जेवण बनवायचं असेल तर ते मोठे टोप लागतात, म्हणून ते मी वरती ठेवले. काही एक्स्ट्राचे टप वगैरे आहेत, ह्या कुंड्या आहेत. आतिशची आता खुर्ची आहे, आता तो त्या खुर्चीवर बसत नाही आणि खाली पसारा नको म्हणून. तर असे जे काही मला लागत नाही सामान, जे कधीतरी लागतं, त्या अशा सगळ्या गोष्टी मी ह्या लॅपटॉपवरती ठेवते, म्हणजे खाली सुटसुटीत असा पसारा म्हणजे राहावा त्यासाठी. आणि असं मी काहीसं किचन ठेवलंय. इथे एक माझी किचनला एक छोटीशीच एकदम खिडकी आहे, तुम्ही बघू शकता किती छोटी आहे. पण त्यामध्ये पण मी काय केलंय की अशी ना एक मॅट टाकून घेतलेले, ग्रीन मॅट, कारण की ते काही सामान ठेवलं की डायरेक्ट ते खाली पडून जायचं, म्हणून मी अशी मॅट ठेवली. आणि खरंच ती खूप छान दिसते ती मॅट. आणि इथे एक जास्वंदीचं झाड आहे, त्याला रोज फुलं येतात. या पण जास्वंदीला रोज फुलं येतात. इकडे पण आहे झाड. आणि हे बाहेर पण खूप छान असं इथून जो व्ह्यू आहे तो खरंच खूप छान दिसतो. आणि इथून हवा पण खूप येते रूममध्ये, तुम्ही पाहू शकता खूप जास्त हवा येते इथे. आणि त्यानंतर इकडे पण एक छोटीशी अशी त्यांनी विंडो दिलेली आहे, तर तिथे पण खूप छान असं हे पहा, तिथे पण मी 2 जास्वंद लावलेत. आणि तिथे सुद्धा मी अशी ग्रीन मॅट टाकून घेतले. खरंच खूप छान वाटतं. आणि कोणीही घरी आलं तर सगळ्यांना खिडकीमध्ये बघतात ना तर त्यांना खरंच खूप आवडतं.
तर असं काहीसं माझं किचन आहे, तुम्ही पाहू शकता. आणि किती छोटं आहे, पण मी माझ्या पद्धतीनं अशी सुटसुटीत त्याची मांडणी केलेली आहे. तर अजून यामध्ये काही चेंजेस वगैरे असतील तर तुम्ही मला खरंच कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कसं वाटलं माझं किचन किंवा किचनमध्ये ठेवलेली जी मांडणी आहे ती तुम्हाला कसे वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे बघा, इथे पण मी एक असं स्टीलचं रॅक ठेवलं, त्यामध्ये कांदे, बटाटे, लसूण आणि इथं टिश्यू पेपर असं ठेवलेलं आहे. त्यामुळं ह्या कोण्यात पण असं, ह्या बाजूला पण ते साईडला बसून जातं आणि एकदम व्यवस्थित दिसतं. असं कुठेही असं गजबज असा पसारा दिसत नाही, अगदी व्यवस्थित असं. आणि हा पडदा लावायचं कारण की आतमधलं खूप असं सामान, आता तुम्हीच बघा, पडदा जर मी साईडला केला तर असं खूप सामान दिसायचं. तर मग मी हा असा पडदा शिवून घेतलेला आहे आणि त्याला याच्याकडून कारपेंटरकडून तसं करून घेतलेलं आहे. त्यामुळं पण हे सर्व झाकून जातं आणि किचन अगदी सुंदर दिसतं. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझं किचन कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की सांगा. मी माझ्या पद्धतीने किंवा जसं आहे तसं सजवलेलं आहे किंवा त्याची स्वच्छता ठेवते. कमीत कमी 2-2.5 महिन्यातून मी सर्व भांडी घासत असते, कारण मला ना असं घाण कचरा वगैरे असलेला मला आवडत नाही. मला नेहमी असं सुटसुटीत आणि नेटनेटकं घर आवडतं. आणि किचन सुद्धा, म्हणजे आपण कधीही कामावरून आलो किंवा कधीही घरात सुद्धा आपण किचनमध्ये काम करताना आपल्याला हॅपी वाटलं पाहिजे, आनंदाने आपण काम केलं पाहिजे. त्यासाठी मी घरच असं किचन पण छान ठेवले आणि संपूर्ण घर पण छान ठेवले. तर माझं साधं सिंपल किचन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्हाला जर आवडला असेल हा व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, बाय.